कोणी हा मग ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी यायचं तिथं. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे लोक 12-1 सुजत नाही. आपल्याला त्यांना सांगावं लागणार साड्यामुळे आपल्याला प्रत्येक गावात जावं लागलं तुम्ही जेव्हा पुढं जायचं तर नियोजन करा. आपण भाऊ आपण इथं जाऊ, तुमच्या कार्यकर्त्याला फोन करा आणि त्या ठिकाणी घेऊन घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीजी आपल्या चांदोड तालुक्यामध्ये येत आहे, काय सांगाल? येत्या गुरुवारी 14 मार्च 2024 रोजी सकाळी ठीक 8 वाजता चांदोड येथे भारताचे भावी पंतप्रधान खासदार राहुल गांधी साहेब या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी या सर्व शेतकरी बांधवांसाठी संवाद साधण्यासाठी या चांदवड नगरीमध्ये खास करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क, शेतकऱ्यांचा संपर्क व्हावा, शेतकऱ्यांशी समक्ष भेटावा हा उद्देश राहुल गांधींनी या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून येत्या 14 तारखेला सर्व शेतकरी बांधवांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठीक 8 वाजता सकाळी हजर व्हावे हीच या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान करतो आणि विनंती करतो. आजच्या ज्या बैठकी संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतात? आज चांदवड तालुका काँग्रेस पक्षाची बैठक संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही नुकतीच घेतली. येत्या 14 तारखेला भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी सभा ठेवली आणि सभेचा उद्देश असा आहे की जो देशातला शेतकरी गेल्या 10 वर्षामध्ये अडचणीत आला आहे त्याच्याशी संवाद साधायचा. मग कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, ऊस उत्पादन करणारा शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादन करणारा शेतकरी असेल किंवा भाजीपाला शेतकरी असेल, या शेतकऱ्याला त्यानं पिकवलेल्या मालाच्या आधारभूत किमती एवढे देखील पैसे होत नाही आहे. आणि आज चित्र असं दिसतंय देशामध्ये की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाचं सरकार येणार आहे. मग सरकार आल्यानंतर त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांची भूमिका काय हे समजून घेण्यासाठी राहुल गांधी चांदवडला येत आहेत. मी आपल्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना विनंती करणारे जिल्ह्यातल्या की नाशिक जिल्ह्यामध्ये ही एकमेव सभा चांदवडला होते. वेळ सकाळी 8:30ची आहे, जरूर लवकर आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण एक दिवस आपल्यासाठी, एक दिवस शेतकऱ्यांसाठी आणि एक दिवस काँग्रेससाठी. कारण गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनता असेल, कष्टकरी असतील, युवक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांची फसवणूक या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेली आहे. त्यामुळं राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी, तुमचं म्हणणं राहुल गांधींना सांगण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती मी या प्रसंगानं आपल्या माध्यमातून करतो. सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो.